सर्वांना प्रभूच्या नावात प्रेमाचा सलाम। माझी खात्री आहे की आपण सर्वजण मागील सर्व दिवस प्रभूचं वचन ऐकत आहात। प्रभूने आपल्या सर्वांना निरोगी ठेवलेलं आहे, प्रभूने आपल्या सर्वांचं संरक्षण केलेलं आहे, आनंदी ठेवलं आणि प्रभू आपल्या बरोबर आहे आणि म्हणून आपण प्रभूला विशेष धन्यवाद देऊ, त्याचे आभार मानूया, त्याच्या नावाला मान महिमा देऊ, कारण त्याचं चांगुलपण आम्ही मागील अनेक दिवस अनुभवत आहोत। आणि म्हणून आज पुन्हा एकदा 2 आठवड्याच्या नंतर मी तुमच्या समोर येत आहे आणि प्रभूच्या कृपेत तुमच्या संगती बोलू शकत आहे। तुम्हाला प्रभूच्या कृपेत त्याच्या वचनात वाढवण्याची इच्छा आहे आणि प्रभूने ही संधी दिली आणि म्हणून प्रभूला विशेष धन्यवाद देऊ, त्याचे आभार मानूया आपल्या प्रत्येकाच्या जीवनासाठी। मंडळी की प्रत्येक कुटुंब हे त्याचं आहे आणि म्हणून आज आपण त्याच्या चरणाजवळ आलो असताना दीन हो, नम्र हो, प्रार्थनेत जाण्यापूर्वी एक लहानसा शास्त्र भाग वाचू आणि त्यानंतर प्रार्थना करू आणि भक्तीला सुरुवात करू। देवाच्या वचनाकडे आपण वळूया, प्रभूची कृपा आपण समजून घेऊया। आजचं वचन प्रभूच्या गौरवासाठी आपण ऐकू आणि प्रभूची उपकार स्तुती करूया। 95 नंबरचं स्तोत्र, त्याची काही वचनं मी आपल्या सर्वांसाठी वाचतो आणि नंतर भक्तीसाठी प्रार्थना करूया। आपण सर्वजण प्रभूला समर्पित होऊया। उपकार स्मरणाचे गीत। याहोया आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू। उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे येऊ, स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू, कारण परमेश्वर थोर देव आहे, सर्व देवाहून तो थोर राजा आहे। त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थले आहे, पर्वतांची उंच शिखरेही त्याचीच आहेत। समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला, कोरडी भूमी त्याच्याच हाताने घडविली गेली। याहोया परमेश्वर जो आपला उत्पन्न करता, त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू, कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या पूर्णाती प्रजा, त्याच्या हातचा कळप आहोत। आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल। देवा वाचलेली वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करू आणि वचनात सांगितल्याप्रमाणे याहोया परमेश्वर जो आपला उत्पन्न करता, त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू, कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या पूर्णातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहोत। आणि मग पुढे म्हटलं, आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल। देवा वाचलेली वचनं आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची करू आणि भक्तीत जात असताना आपण सर्वजण प्रभूला समर्पित होऊ। आपले विचार, आपले अंतःकरण प्रभूला समर्पित करू। आपल्या या दिवसातील वेळ प्रभूच्या गौरवासाठी त्याने दिलेला आहे, तो खर्ची घालू। प्रार्थना करूया। हे जिवंत देवापा, तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो तुझ्या चांगुलपणासाठी। मागील 2 आठवडे प्रभू आमच्या संगती तू बोललास, आम्हाला तुझ्या सेवकांच्या द्वारे तू मार्गदर्शन केलं, आम्हाला प्रोत्साहित केलं, आम्हाला आमच्या दैनंदिन जीवनात प्रभू आम्ही कसं वागावं, काय करावं, काय करू नये याचं मार्गदर्शन तू केलं, आम्हाला धीर दिला, आमचा विश्वास तू वृद्धिंगत केला, आम्हाला तुझ्यावर अवलंबून राहायला शिकवलं, आम्हाला हेही तू शिकवलं की प्रभू आम्ही तुझ्या बाबतीत हलगर्जीपणा करू नये, कारण तू आमची निश्चित रीतीने आम्हाला तुझ्या समोर उभं राहायचं आहे, तुला आम्हाला हिशोब द्यायचा आहे, या जीवनाचा हिशोब तू घेणार आहेस आणि म्हणून आम्ही तुला समर्पित। आमचं वागणं बोलणं चालणं तुझ्या गौरवासाठी असू दे,
आमच्या भोवताली असलेले गोरगरीब त्यांची काळजी घे, आमच्याद्वारे त्यांची काळजी घे. आम्ही तुझे आभार मानतो की आम्ही मागील आठवड्यात शिकलो की आमचं संरक्षण करणारा तू आहेस. हो, जगातील कुठली व्यक्ती किंवा कुठलंही सामर्थ्य आमचं संरक्षण करू शकत नाही, आमचं सहाय्य होऊ शकत नाही. परंतु तुझ्या भक्ताच्या द्वारे तू आम्हाला स्तोत्र 121 मधून प्रभू तू आमचं संरक्षण करता, तू आमचा रक्षण करतायस, तू आमचा सहाय्य करतायस. आमची भिस्त तुझ्यावर आहे हे तू आम्हाला शिकवलं. उपकार मानतो. आज पुन्हा एकदा प्रभू तुझ्या चरणाजवळ आलो असताना नम्र होतो आणि प्रार्थना करतो प्रभू आमच्या मंडळीतील प्रत्येक परिवार असेल, मंडळीच्या सहवासात असलेल्या लहान लहान मंडळी असेल, आम्ही तुला धन्यवाद देतो. कारण ही तुझी लेकरं, तुझी प्रजा, तुझ्या पूर्णातील कळप आहे, तुझी वधू, तुझं शरीर, जिच्यावर तुझं प्रेम आहे, जिच्यासाठी तू आपलं बलिदान केलं, जिला तू रोज जिच्यावर प्रीती करतोस, जिची काळजी घेतो, अशा मंडळीला आम्ही तुला समर्पित करतो. प्रत्येक मंडळीचा अवयव, प्रत्येक कुटुंब तुला समर्पित करतो प्रभू. कारण तू त्यांच्यासाठी आपला प्राण दिलास, बलिदान केलंस, त्यांना खंडून घेतलंस. आणि म्हणून आज आम्ही तुझी वाणी ऐकावी अशी तुझी इच्छा आहे. कारण तू आमचा देव आहेस. आम्ही तुला धन्यवाद देतो. आजच्या विशेष भक्तीसाठी कदाचित प्रभू ही शेवटची भक्ती आज आम्ही ऑनलाईन करणार आहोत. पुढील आठवड्यापासून कदाचित आम्ही पुन्हा तुझ्या मंदिरात येऊन तुला धन्यवाद देणार आहोत. आणि तुझ्या योजनेनुसार, तुझ्या वेळेनुसार आम्ही तुझे भक्तगण, तुझी लेकरं तुला धन्यवाद देण्यासाठी प्रभू तुझ्या मंदिरात येऊन तुझी उपकार स्तुती करणार. आणि म्हणून आज आम्ही नम्र होतो आणि प्रार्थना करतो. आम्ही प्रत्येक जण तुला समर्पित होतो. आपापल्या घरामध्ये भक्ती करत असताना, तुझं वचन ऐकत असताना, तुला धन्यवाद देत असताना आमचा मार्गदर्शक, आमचा सहाय्य करता, आमचे विचार आणि आमचे अंतःकरण ख्रिस्त येशूच्या ठेरा. आमच्या मंडळीतील प्रत्येक परिवार, प्रत्येक तरुण तरुणी, आई वडील, बहीण भावंड, शेजारी पाजारी, आमचे वृद्ध माता पिता, अंकल आंटी तुला समर्पित करतो. आम्ही या दिवसात एकमेकांची भेट घेऊ शकतो, परंतु प्रभू तू प्रत्येकाबरोबर राहिला. उपकार मानतो. कोणालाही आजारी पडू दिलं नाही, तुझ्या आभार मानतो. कोणालाही प्रभू बाप्पा उपाशी राहू दिलं नाही. प्रत्येकाची गरज भागवली, संरक्षण केलं, सर्व अनिष्टापासून राखलं. प्रभू कोरोना व्हायरसचा कोणालाही प्रादुर्भाव होऊ दिला नाही. तुझे मनापासून आभार मानतो. प्रार्थना करतो तुझी भक्ती करत असताना आम्ही नम्र होतो. जसे आहोत तसेच आहोत. आमचा स्वीकार कर. आम्हाला सर्व अनिष्टापासून राखलं. ही भक्ती तुझं वचन ऐकणं, तुझं वचन वाचणं, मनन करणं आणि प्रभू तुझ्याजवळ मंडळीसाठी मध्यस्थीची प्रार्थना करणं, सर्व काही तुला गौरव देण्यासाठी असू दे. हा वेळ आणि याची भक्ती आम्ही येशूच्या नावात मागतो, म्हणून तू आहे. आमेन. प्रभूला धन्यवाद देऊया. यावेळेस आपण प्रभूच्या सानिध्यात आलो असताना एक शास्त्रवचन आपण वाचूया आणि त्यानंतर एक गीत आपण उपासना संगीतातून गाणार आहोत. आपल्या सर्वांना येतं असं गीत आपण गाणार आहोत. यावेळेस प्रेषितांचे कृत्य याचा पहिला अध्याय आणि त्याचं 8वं वचन मी आपल्या सर्वांसाठी वाचत आहे. आणि त्यानंतर प्रेषितांचे कृत्य त्याचा 2रा अध्याय आणि त्याची पहिली काही वचनं मी वाचत आहे, 1 ते 13. आपण सर्वजण आपापले शास्त्र काढा आणि हा शास्त्र भाग आपण वाचूया. प्रेषितांची कृत्य, ॲक्ट्स, बुक ऑफ ॲक्ट्स chapter 1 verse 8 and chapter 2 and verses 1 to 13. मी आपल्या सर्वांसाठी वाचतो. आपणही आपापली शास्त्र काढा आणि वाचा. असं म्हटलं त्या ठिकाणी, येशूचे स्वर्गारोहण. आणि येशूचं स्वर्गारोहण होत असताना
त्या ठिकाणी प्रभू त्या शिष्यांसाठी बोलत आहे आणि 8व्या वचनात असं म्हटलेलं आहे, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत सर्व यहूद्या, शमरोना व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझी साक्षी व्हाल. 2 अध्याय आणि 1 ते 13 मी आपल्या सर्वांसाठी वाचतो. असं म्हटलं, पवित्र आत्म्याचे दान. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरूशलेमेत राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे सर्व गालिली ना? तर आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपोटेमिया, यहुदिया, कप्पदोकिया, पंत, आसिया, फ्रुगिया, पंफुलिया, मिसर व कुर्नेच्या जवळचा लिबुआ देश यात राहणारे यहुदी व यहुदी मतानुसारी असले रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषात देवाची महत्कृत्य सांगताना ऐकतो. तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकास म्हणाले, हे काय असेल? परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे द्राक्षरसाने मस्त झाले आहे. देवा, वाचलेली वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करो. यावेळेस आपण परमेश्वराच्या सानिध्यात आलो असताना प्रभूला धन्यवाद देऊ आणि यावेळेस गीत गाऊया. उपासना संगीतातून जसं येतं तसं गाऊया. तुम्ही पण गा तुमच्या घरात बसून. उपासना संगीतातून गीत नंबर 150 आहे आणि हे गीत आपण प्रभूच्या गौरवासाठी गाऊया. मी गाण्याचा प्रयत्न करत आहे. जोसेफ पाळक साहेब पण गाणार आहेत आणि प्रभूला आपण गौरव देऊ. तुम्ही पण गा, कारण स्तुती स्तोत्र गाणं प्रभूला आवडतं. 150 पवित्र आत्म्याच्या प्राप्त्यर्थ प्रार्थना. विमल आत्मा ओती देवा ख्रिस्ता करिता. विमल आत्मा ओती देवा ख्रिस्ता करिता. अग्नितुल्य रसना जरी आता नये आम्हावरी, तथापि तू चित्ती भरी आत्मा पुरता देवा. आत्मा पुरता विमल आत्मा ओती देवा ख्रिस्ता
सेवा ख्रिस्ता करिता. देवबापाला धन्यवाद देऊ. यावेळेस परमेश्वराच्या सानिध्यात आपण आलो असताना प्रभूचे मनापासून आभार मानू आणि पुन्हा एकदा मंडळीसाठी मध्यस्थीची प्रार्थना करू. आजच्या या परिस्थितीत जर आपल्या सर्वांना कशाची जास्त गरज आहे तर ती प्रार्थनेची आहे. प्रभूने आपल्या जीवनामध्ये जे आनंद चमत्कार केले, प्रभूने आपल्या जीवनामध्ये ज्या उपकार केले, अनेक आशीर्वाद दिले, आरोग्य दिलं, समृद्धी दिली आणि सर्व अनिष्टापासून राखलं, त्याबद्दल प्रभूला धन्यवाद गाणं, उपकार स्तुती करणं आपलं काम आहे. प्रियजनो, आपण प्रार्थनेत जात असताना आपल्याला माहित आहे की कालच्या 31 तारखेला रविवारी खऱ्या अर्थाने पेंटिकॉस्ट दिवस होता आणि त्या दिवशी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याविषयी आणि देवाने दिलेल्या देणगीविषयी आपण बोलायला हवं होतं, परंतु सुशील पाळक साहेबांनी अगोदरच संदेश तयार करून ठेवला होता आणि म्हणून नंतर त्यांना अचानक बदलायला लावणं बरोबर नव्हतं. म्हणून मी त्यांना म्हणालो की ठीक आहे, तुम्ही जो संदेश तयार केला तो द्या, आणि त्यांनी तो दिला. तुम्हाला त्याद्वारे आशीर्वाद मिळाला. आणि मग आज प्रभूच्या चरणाजवळ आपण आलो असताना पवित्र आत्म्याच्या आपल्याला मिळालेल्या दानासाठी आपण प्रभूला धन्यवाद दिले पाहिजे, कारण देव आमच्यावर कृपा करतो. आपल्याला माहित आहे, आपण देवाच्या प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेत आणि पवित्र आत्म्याच्या सहभागितेत आपण जीवन जगत आहोत. आणि म्हणून आज आपण त्या गोष्टी शिकणार. प्रभूला आपण समर्पित होऊया आणि मंडळीसाठी आणि गरजांसाठी, प्रियजनांच्या गरजांसाठी, देवाच्या लोकांच्या गरजांसाठी, उद्भवलेल्या परिस्थितीसाठी आपल्याला प्रार्थनेची गरज आहे. आणि म्हणून आज आपण पुन्हा एकदा आपण मंडळीला प्रभूच्या हातात समर्पित करू. मंडळीला प्रभूला सोपूया आणि ही प्रार्थना सभा आणि ही भक्ती आपण प्रभूच्या हातात सोपूया. प्रार्थनेत जाऊया. मंडळीसाठी मध्यस्थीची प्रार्थना करू. हे जिवंत देवापा, तुझ्या सर्व अनुग्रहासाठी पुन्हा एकदा तुला धन्यवाद देतो. तुझे आभार मानतो तुझ्या लेकरांसाठी, तुझ्या मंडळीतील कुटुंबांसाठी, प्रियजनांसाठी, जे तुझ्यावर प्रेम करतात, जे तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करतात, जे तुझं आज्ञापालन करतात, जे तुझं भय धरतात, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार केला, जे तुझे दास आणि दासी शिष्य बनलेले आहेत, जे तुझ्यावर विश्वास ठेवतात, ज्यांनी प्रभू तुला आपल्या जीवनात प्रथम स्थान दिलेलं, त्या सर्व तुझ्या भक्तगणांसाठी, त्या सर्व तुझ्या प्रियजनांसाठी प्रभू तुझं जे प्रीतीचं दान आहे ते दिल्याबद्दल तुझे आभार मानतो, तुझे उपकार मानतो, आमची काळजी घेतल्याबद्दल, मंडळीला तुझ्या कृपेत राखल्याबद्दल, मंडळीतील प्रत्येक परिवाराला तुझ्या कृपेत राखल्याबद्दल, प्रत्येकाचं जीवन तुला नव्याने समर्पित करतो. कोणालाही आजारी पडू दिलं नाही, उपकार मानतो. तुला धन्यवाद देतो प्रभू, प्रत्येकाच्या गरजा तुझ्या वैपुल्यानुसार भागवल्या. स्तुती करतो तू काल, आज आणि सर्व काळ सारखाच आहेस. आणि प्रभू तुझ्या भक्तांसाठी, तुझ्या लेकरांसाठी, तुझ्या वचनात तू सांगून ठेवल्याप्रमाणे प्रभू दयाळू बाप्पा, तू सर्वांचं संरक्षण केलं. कोणालाही प्रभू तुझ्या कृपेपासून दूर जाऊ देऊ नये, कोणाचा नाश होऊ दिला नाही. आमच्या मंडळीतील प्रत्येकाची काळजी घेतली, उपकार मानतो. तुला धन्यवाद देतो मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी. प्रभू तू तुझ्या पवित्र आत्म्याने कार्य केलं. होय प्रभू, आम्ही जरी प्रत्यक्ष भेटू शकलो नाही तरी प्रभू तू मात्र प्रत्येकाच्या जीवनात उपस्थित होता. तुझ्या आत्म्याच्या द्वारे तू त्यांना संजीवित केलं. प्रत्येकाला धीर दिला, प्रत्येकाच्या गरजा झाल्या, प्रत्येकाला तुझ्या पवित्रतेत राखलं. तुझ्या आभार मानतो, कारण तू त्यांच्यावर प्रीती करतोस. आज तुला धन्यवाद देतो आणि आजचा दिवस तुझ्या हातात समर्पित करतो. मंडळी आणि मंडळीतील प्रत्येक परिवार, त्यांच्या गरजा, त्यांच्या काळजा तुला समर्पित करतो. त्या तू ऐकलेल्या, भागवलेल्या, उपकार मानतो. आज आम्ही तुझ्या हातामध्ये
आजची भक्ती तुला समर्पित करतो, आजचं येणारं वचन तुला समर्पित करतो. ते तुझ्या आत्म्याने तू आम्हाला दिलेला आहेस असा विश्वास आहे. तुझ्या सामर्थ्याने ते भर आणि तू आमच्या संगती बोल, आम्हाला तुझ्या आत्म्याने चालव. मला विशेष रीतीने तुझी कृपा पुरेशी कर. आज तुझ्या हातात समर्पित करतो. आरोग्य दिलं उपकार मानतो, सर्व अनिष्टापासून राखलं उपकार मानतो, गरजा जाणल्या भागवल्या उपकार मानतो, तुझ्या आभार मानतो आणि प्रार्थना करतो प्रभू. सांगवी मंडळीसाठी, पिंपळे निलक येथील मंडळीसाठी, वेणूनगर येथील मंडळीसाठी प्रभू, रहाटणी आणि वालेकर वस्ती येथील मंडळीसाठी, रावेत येथील मंडळीसाठी प्रभू, चिंचवड आणि प्रभू दयाळू बाप्पा विशेष रीतीने चाकण आणि त्याचप्रमाणे प्रभू चौकुला येथील मंडळी असतात, तेथील लोक असतात, तुझ्या भक्तगणांस तळवणे येथील भक्ती तुझ्या हातात समर्पित करतो. हे सर्व प्रियजन तू या मंडळीला दिलेले आहेस आणि म्हणून तुझ्या आभार मानतो या मंडळीसाठी आणि या मंडळीच्या द्वारे जे लहान लहान मंडळ्या तू स्थापन केल्या त्यांच्यासाठी, त्यामध्ये सेवा करणाऱ्या तुझ्या भक्तांसाठी, त्यामध्ये असलेल्या सर्व तुझ्या लेकरांचे तुझ्या आभार मानतो आणि त्यांना तुला समर्पित करतो. त्याचप्रमाणे प्रार्थना करतो या दिवसामध्ये तू प्रांताची जबाबदारी तू आमच्यावर सोपवलेली आहे. प्रांतात जवळजवळ प्रभू दयाळू बाप्पा 170 मंडळ्या तू आम्हाला दिल्यास, त्या मंडळांची काळजी घेणारे तुझे सेवक तू दिलेस. त्यांची काळजी घेत असताना त्या सर्व पालक वर्गांना, त्यांच्या कुटुंबात, त्यांच्या प्रियजनांना तू आशीर्वाद धीर दे, त्यांच्या गरजा जा त्या तुझ्या वैकुल्यानुसार भागव आणि तुझं गौरव दे. हेपर्यंत तू त्यांना सुरक्षित ठेवलं, आरोग्य दिलं, तुझ्या आत्म्याने चालवलं, आपापल्या मंडळीची काळजी घेत असताना कृपा दिली, उपकार मानले. इथून पुढे तू त्यांच्या बरोबर राहतो. येत्या आठवड्यातील भक्ती आशीर्वादाची आम्ही आमचा वरिष्ठ अधिकारी तुला समर्पित करतो. आमचे जीएस आणि बोर्ड ऑफ जीएस त्या सर्वांना तुला समर्पित करतो. त्यांच्याबरोबर काम करणारे इतर सर्व वरिष्ठ अधिकारी, रिजनल डायरेक्टर आणि त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारे सर्व प्रियजन, सर्व फील्ड स्ट्रॅटेजी कोऑर्डिनेटर आणि त्यांच्याबरोबर काम करणारे प्रियजन, सर्व डीएस आणि डीएस लोकांसाठी काम करणारे पालक वर्ग तुला समर्पित करतो. आम्ही तुझ्या हातात या गोष्टी सोबत तू आमचा सहाय्य करता झाला उपकार प्रार्थना करतो प्रभू दयाळू बाप्पा. आमच्या देशासाठी आणि देशात सध्या चालू असलेली परिस्थिती प्रभू तू जाणलीस आणि प्रभू दयाळू बाप्पा तू ही परिस्थिती आपल्या हातात घेऊन नियंत्रणात ठेवलीस असा आमचा विश्वास आहे. तुझ्या वेळेवर प्रभू दयाळू बाप्पा भारत देशात आणि संपूर्ण जगात तू तुझ्या कृपेत सर्वांना राखणार आहेस. होय प्रभू, तुझ्या योजना निश्चित आहे आणि तुझ्या योजनेशिवाय काही घडत नाही या भूतलावर. कुठला डिसीज, कुठला व्हायरस, कुठले टोळधाड, कुठल्याही प्रकारचं वादळ प्रभू ते सर्व तुझ्या हातात आहे आणि तू या पृथ्वीवर या सृष्टीवर प्रीती करतोस आणि म्हणून प्रभू या पृथ्वीचा नाश होऊ नये, परंतु या पृथ्वीला तुझी ओळख वाढ, पृथ्वीवरील लोकांना तुझी ओळख वाढ, तू एकच जिवंत देव आहेस हे समजावं. आणि म्हणून प्रभू दयाळू बाप्पा पृथ्वीच्या निर्मितीपासून अनेक वेळा तू लोकांना शिस्त लावली, शिक्षण दिलं प्रभू, शासन केलं. वेळ पडली त्यावेळेस तू त्यांच्यावर महामारी आणली, वेळ पडली त्यावेळेस प्रभू त्यांच्यावर टोळधाड पाठवली, वेळ पडली त्यावेळेस महापूर आला, दुष्काळ आले, पीडा आल्या, पण त्या सर्व तुझ्या योजने होत्या आणि आहेत. या पृथ्वीचा नाश हा तुझ्या योजनेनुसार तुझ्या वेळेवर होणार आणि म्हणून आम्हाला भिण्याची काळजी करण्याची गरज नाही, कारण या पृथ्वीचं कल्याण करणं तुझ्या हातात आहे.
होय प्रभू, तात्पुरत्या गोष्टी आम्हाला दुःखदायक आहे, परंतु प्रभू तू चांगला देव आहेस, आमच्यावर प्रीती करणार, सृष्टीवर प्रीती करणार, सृष्टीची काळजी घेणार. आणि म्हणून जे ऋतू, जे सर्व प्रकारचे क्रिया तू ठेवलेले आहेत प्रभू या सृष्टीमध्ये, ठराविक काळ प्रभू, उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे, ऋतूमध्ये बदल तू करतो प्रभू. या सृष्टीची रचना तू तशा प्रकारे केली प्रभू, कारण तू त्याच्यावर प्रीती करतोस. तुझ्या गौरवासाठी या सृष्टीचा तू उपयोग करून घेतो. आणि म्हणून आम्ही तुला समर्पित होतो आणि प्रार्थना करतो प्रभू, वेगवेगळ्या कारणामुळे जे लोक दुःखी आहेत, आजारी आहेत, कोरोना व्हायरसमुळे मृत्यू पावलेले आहेत, ती दुःखित कुटुंब आहेत प्रभू, काही औषध उपचार करत आहेत प्रभू, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस खात्यातील लोक आणि प्रभू दयाळू बाप्पा सरकारी अधिकारी, वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रभू जे राज्यकर्ते आहेत, या सर्वांचा तू सहाय्यकर्ता झालास, उपकार मानतो. आमच्या पुणे शहरात, पिंपरी चिंचवड शहरात, मुंबई शहरात, संपूर्ण भारत देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये, संपूर्ण जगात तू तुझं गौरव करू आणि आम्हाला तुझ्या पवित्रतेत राहा. तुझ्या वेळेवर प्रभू आम्हाला या लॉकडाऊन मध्ये मधून मुक्त कर आणि आमचं तू सहाय्य कर. आम्हाला तुझी प्रीती समजू दे, आम्हाला तुझं पावित्र्य समजू दे, आम्हाला तुझी कृपा समजू दे. आणि म्हणून आजचा हा वेळ आणि ही भक्ती तुला समर्पित करतो. जे आजारी दुःखी आहेत त्यांना तू बरं कर. आमच्या प्रार्थना तू या दिवसात ऐकल्या आणि अनेकांना आरोग्य दिलं, उपकार मानतो. अनेकांच्या गरजा तू जाणल्या, उपकार मानतो. अनेकांची काळजी तू घेतली, उपकार मानतो. प्रभू हा वेळ, या प्रार्थना, ही भक्ती तुला समर्पित करतो. आमच्या प्रार्थना ऐकल्या, उपकार मानतो. आमच्या सर्व चुका पापांची क्षमा आणि तुझं वचन ऐकत असताना, सांगत असताना आम्हाला तुझ्या आत्म्याच्या द्वारे चाल. हा वेळ प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूला धन्यवाद देऊ, प्रभूचा आभार मानूया, त्याची उपकार स्तुती करूया की त्याने आपल्याला पुन्हा एकदा ही संधी दिलेली आहे की आपण त्याच्या चरणाजवळ येऊ, त्याचं वचन आपण समजून घ्यावं, त्याचं वचन ऐकावं. प्रभूच्या चरणाजवळ आपण आलो असताना मी 3 गोष्टी आपल्या समोर ठेवणार आहे आणि पहिली गोष्ट ही तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे की आम्ही प्रत्येक जण जे आपण देवाचे लोक आहोत, ते आपल्या सर्वांना माहित आहे की उत्पत्ती 1:1 मध्ये असं म्हटलेलं आहे की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. प्रियजनो, असं म्हटलं प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. सुरुवातीला देवाने आकाश व पृथ्वी हिची निर्मिती केली. मला सांगा, ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केलेले आहे, तो देवा या पृथ्वीचा नाश असाच करणार आहे का? जो देवबाप या पृथ्वीवर प्रीती करतो, जो देवबाप या पृथ्वीवर विश्वामध्ये सर्व गोष्टींवर प्रीती करतो, या सृष्टीवर प्रीती करतो आणि सृष्टीमधील माणसावर प्रीती करतो, तो देवा कधीही या पृथ्वीचा नाश उगीच करणार नाही. आणि जे काही करेल तो निश्चित रीतीने त्याच्या गौरवासाठी आणि माणसाच्या आणि सृष्टीच्या कल्याणासाठी करणार. आणि म्हणून आम्ही देवाला धन्यवाद दिले पाहिजे. आम्ही देवबापाचे मनापासून आभार मानले पाहिजे. आपल्याला माहित आहे सृष्टी निर्माण केली आणि देवबापाने सृष्टी निर्माण करून तिला आशीर्वाद दिला आणि तिला आशीर्वाद देऊन असं म्हटलं, पहिला अध्याय उत्पत्तीचा ग्रंथ, पहिला अध्याय 22 वचन, देवाने त्यास आशीर्वाद दिला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रातील पाणी व्यापून टाका आणि पृथ्वीवर पक्षी बहुगुणित हो. जर जो देवा पाण्यातील माशांना आणि जलचर प्राण्यांना आशीर्वाद देतो, जो देवा आकाशातील पाखरांना
आशीर्वाद देतो. तो देवा किती दयाळू आहे, किती प्रीती करणार आहे. आणि मग पुढे असं म्हटलं 26व्या वचनामध्ये, मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी, यावर ते सत्ता चालवितील. मग 28व्या वचनात असं देवाने त्यास आशीर्वाद दिला. 27व्या वचनात असं म्हणलं, देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी, यावर सत्ता चालवा. देव म्हणाला, पहा, अवघ्या अवतारावर बीज देणारी प्रत्येक वनस्पती व सबीज फळे देणारे प्रत्येक झाड मी तुम्हास देतो, ही तुमचे अन्न होतील. हा जो निर्माण करता देवबाप आहे, तो आशीर्वाद देणारा देवबाप आहे, प्रीती करणारा देवबाप आहे, तो दयाळू देवबाप आहे. आणि म्हणून आम्ही त्या जिवंत देवबापाला धन्यवाद दिले पाहिजे. जो देवबाप इतकं सर्व उत्तम करतो, त्या देवबापाला आम्ही मान महिमा दिला पाहिजे. कारण त्याने तुम्हाला आणि मला त्याच्या गौरवासाठी निर्माण केलेला आहे. प्रियानो, तो देवबाप तिथंच त्याची प्रीती थांबवत नाही. आम्हाला माहित आहे की त्या जिवंत देवबापाने आम्हाला ज्यावेळेस मनुष्य पतन पावला, आपण पाहतो की देवाने माणसाला आशीर्वादित केलं आणि फलद्रूप होण्याचं आशीर्वाद दिला. परंतु आम्हाला पुढे जाऊन पाहायला मिळतं की तो मनुष्य जो देवाच्या प्रतिरूपाचा होता, तयार केलेला होता, देवासारखा, देव सदृश्य असा मनुष्य ज्यावेळेस त्या बागेमध्ये होता, त्यावेळेस तो देवाचं आज्ञा पालन करण्याचं विसरला आणि त्याने सैतानाचं ऐकलं. आणि देवाने जे सांगितलं होतं की हे करू नको, तेच त्याने केलं आणि देवाच्या इच्छेविरुद्ध तो गेला, आज्ञा भंग केला आणि देवाने सांगितल्याप्रमाणे त्याचं पतन झालं. ते फळ खाऊ नको म्हणून सांगितलं होतं, पण त्यांनी खाल्लं आणि त्यांचं मरण झालं. आणि म्हणून आम्हाला माहित आहे की देवाला दुःख झालं, देव निराश झाला. का? कारण त्याच्या प्रतिरूपाचा मनुष्य हा पतन पावला, आज्ञा भंग केला आणि देवाचं आज्ञा पालन करण्याच्या ऐवजी त्याने देवाच्या विरुद्ध वागला. आणि असं असतानाच देवाने त्याचा नाश केला नाही, कारण त्याच्यावर त्याची प्रीती होती. आणि म्हणून त्याने त्यांचा नाश होऊ नये अशी योजना केली. त्यांना बागेतून बाहेर काढलं, त्यांना कष्ट करायला लावलं, त्यांना शासन केलं, परंतु त्यांचा नाश होऊ नये ही त्यामागे त्याची योजना होती. देवाने कदाचित देवाने त्यांना बागेतच ठेवलं असतं तर कदाचित त्यांनी जीवनाच्या वृक्षाचं फळ देखील खाल्लं असतं आणि मग कठीण परिस्थिती झाली असती. आणि ते होऊ नये म्हणून देवाने त्यांना बागेच्या बाहेर काढलं. पण देवाने त्यांना अभिवचन दिलं. आणि ते अभिवचन काय? पहा त्या ठिकाणी उत्पत्तीचा ग्रंथ 3रा अध्याय आणि त्याचं 15वं वचन. आणि असं म्हटलं, आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडी व तू तिची टाच फोडशील. तो स्त्रीला म्हणाला, मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन. तू क्लेशाने लेकरे प्रसवशील, तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवी. आम्हाला माहित आहे की 15व्या वचनामध्ये देवाची मानवाला पापातून मुक्त करण्याची योजना, आणि ती योजना देवा सिद्धीस नेणार आहे. आणि म्हणून त्याच्या प्रीतीने त्याने हे सर्व
केलं. आणि म्हणूनच आम्ही पाहतो की जो देवा आमच्यावर प्रीती करतो, आमच्यावर दया करतो, आमची काळजी घेतो, आमच्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवतो, आम्हाला या भूतलावर जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व उत्तम त्या गोष्टी त्याने दिलेल्या आहेत. तो देवा जसा प्रीती करणार आहे तसाच तो न्यायी देव आहे, तसाच तो न्याय करणार देव. देव पवित्र आहे आणि म्हणून त्याच्या लेकरांनी पवित्र असावं अशी देवाची इच्छा आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की लेवीचा ग्रंथ आणि त्याचा 19वा अध्याय पहिल्या वचनामध्ये इस्रायल लोकांना देवाने ही ताकीद दिली. इस्रायल लोकांना मोशेच्या द्वारे देवाने सांगितलं की त्या ठिकाणी लेवीचा ग्रंथ आणि 19वा अध्याय आणि त्याच्या 2ऱ्या वचनात असं म्हणलं, पहिलं आणि दुसरं वाचतो मी तुमच्यासाठी, आपल्या सर्वांसाठी. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायलाच्या सर्व मंडळी सांगती तुम्ही पवित्र असावे, कारण मी परमेश्वर तुमचा देव पवित्र आहे. आमचा देव पवित्र आहे आणि म्हणून त्याच्या लोकांनी पवित्र असावं ही देवाची इच्छा, देवाची आज्ञा आहे. आणि म्हणून आता आदाम आणि हवा ज्या वेळेस पतन पावले, ते पापी झाले आणि पापाचं वेतन मरण आहे. आणि म्हणून त्यांना त्या गोष्टीला सामोरं जावं लागलं. आणि म्हणून प्रियजनो, आम्ही पाहतो की देव न्यायी आहे आणि म्हणून या पापी माणसाला पुन्हा पवित्र करण्याची आणि त्यांना त्यांच्या पापातून मुक्त करण्याची जी दुसरी महत्वाची योजना, काळाची समाप्ती झाल्यानंतर देवाने आपल्या प्रिय पुत्राला या भूतलावर पाठवलं आणि त्या प्रिय पुत्राला या भूतलावर पाठवलं मानवाच्या रूपात, कारण मानवाने पाप केलं. आणि म्हणून मानव रूपात देव स्वतः आपल्या पुत्राच्या द्वारे या भूतलावर आला, मानवी रूप धारण केलं, मनुष्य झाला, देवपान सोडलं आणि मनुष्य झाला. आणि प्रियजन, आपल्याला माहित आहे की त्याच्या पुत्राच्या बाबतीत आम्ही वाचतो नेहमी योहान 3:16 मध्ये आम्हाला माहित आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवी त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्वकालीन जीवन प्राप्त व्हावं. केवढी मोठी योजना, किती मोठं प्रेम संपूर्ण जगावर देवाने केलेलं आहे. पण त्यासाठी त्यांनी किंमत मोजलेली आहे. त्यासाठी त्याने आपल्या स्वतःचा पुत्र भूतलावर पाठवला, त्याला आज्ञा पालन करण्यासाठी आणि त्याच्या देवाच्या योजना सिद्धीस नेण्यासाठी त्याला या भूतलावर त्याने पाठवलं. नियमशास्त्रानुसार तो जन्म मानवी रूप त्याला प्राप्त झालं. मरेच्या पोटी त्याने जन्म घेतला, त्याला रक्त आणि मांस आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे ते सर्व काही मिळालं. आणि प्रियजन, आपण त्याबद्दल प्रभूला धन्यवाद देतो, देवाला धन्यवाद देतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या द्वारे आमच्यावर देवाने केलेली प्रीती ही आम्हाला पाहायला मिळते. पण ती तिथंच थांबत नाही प्रिय. प्रभूचा जन्म होणं, प्रभूचं या भूतलावरचं राहणं आणि देवाचं गौरव करणं. आपल्याला माहित आहे प्रभू येशू ख्रिस्त 3.5 वर्ष जे सेवा केली त्याने, 3-3.5 वर्ष, त्यामध्ये तो प्रत्येक ठिकाणी देवाला प्रथम स्थान देत होता, देवाच्या सहवासात राहत होता, देवाचं नाव गौरवलं जावं यासाठी त्याचे सर्व प्रयत्न होते. देवाला प्रथम स्थान, कारण तो देवाच्या गौरवासाठी आला होता. आणि म्हणून ते गौरव त्याने कधी केलं? वधस्तंभावर ज्यावेळेस त्याला खेळण्यात आलं त्यावेळेस देवाचं गौरव झालं. कारण देवाची इच्छा आणि देवाची योजना मानवावर प्रीती करण्याची, मानवाला पापमुक्त करून देवाचं पुत्र आणि कन्या बनवण्याची, मानवाला सार्वकालिक जीवनाचं वतनदार बनवण्याची जी योजना होती, जी आदामाच्या स्वरूपात दूर गेली, आदामाने पाप केले आणि म्हणून
पहिले आदामाने पाप केलं, परंतु दुसऱ्या आदामाने मात्र सर्व मानव जातीसाठी बलिदान केलं. त्याग केला स्वतःचा, आपलं स्वतःचं समर्पण केलं, आज्ञापालन केलं, देवाचं आज्ञापालन, वधस्तंभावरचं मरण पत्करलं. प्रियानो, ही देवाची प्रीती आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई पाहायला मिळते. आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्याने या प्रीतीचं रूपांतर कृपेत केलं, प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या प्रीतीचं रूपांतर वधस्तंभावर कृपेत केलं. आणि आज म्हणून आम्ही सर्व लोक देवाच्या कृपेत आहोत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेत आहोत. आणि म्हणून आज आमचा ताबडतोब पाप केलं की आम्ही ताबडतोब मरत नाही. प्रियानो, इस्रायल लोकांच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल. सध्या मी लेवीचं पुस्तक वाचत आहे आणि ते पुस्तक वाचत असताना त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की त्या इस्रायल लोकांना देव त्यांच्या बरोबर चालत होता, बोलत होता, राहत होता. आणि त्यामुळे त्यांना किती कठीण जात होतं, कारण त्यांना यज्ञ करावं लागत होतं, त्यांना विधीपूर्वक सर्व गोष्टी कराव्या लागत होत्या. आपल्याला माहित आहे, अहरोनाची 2 मुलं त्या दर्शन मंडपात चुकून विधीपूर्वक न जाता आत गेले, धूप घेऊन आणि जागीच मरून गेले. अहरोन याजकाची निवड आणि त्याच्या मुलांची निवड देवाने केली, परंतु त्यांनी देवाच्या आज्ञेप्रमाणे वागले नाही आणि म्हणून दर्शन मंडपाच्या समोर ते मरून गेले. देवाने त्यांना मारून टाकले, कारण त्याचं पावित्र्य त्यांनी जाणलं नाही. प्रेम ते ताबडतोब मरत, त्यांना शासन मिळत. त्यांनी ज्या ज्या वेळेस चुका केल्या त्या त्यावेळेस देवबापाने त्यांच्यामध्ये मरण पाठवलं. देवबापाने त्यांना वेगवेगळ्या प्रकारे शासन केले आणि तो पवित्र आहे, तो जिवंत आहे, तो त्यांच्या बरोबर आहे हे त्यांना दिसावं आणि समजावं आणि त्यांनी देवाचा आदर करावा म्हणून देव त्यांना शासन करतो. परंतु प्रियानो, आज आम्ही पाहतो की देवाने आमच्यावर प्रीती केली प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं बलिदान केलं, आपलं रक्त सांडलं आणि रक्ताने आम्हाला सर्वांना, जितके विश्वास ठेवला नाही त्या सर्वांना खंडून घेतलं. प्रियजनो, आमच्यासाठी त्याने आपल्या रक्ताची खंडणी दिली. पण हे कशासाठी? देवाचं आज्ञा पालन करण्यासाठी, देवाची योजना तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सिद्धीस नेण्यासाठी. आणि म्हणून आम्ही देवाला धन्यवाद दिले पाहिजे. येशूची जी कृपा आहे त्या कृपेत आज आम्ही राहतो. त्या कृपेमुळे आज आम्ही निवांत राहतो. कितीही वाईट वागलो, कितीही वाईट बोललो, आम्ही क्षमा मागितली, आमची क्षमा होती, कारण त्यासाठी त्याने आमच्यासाठी किंमत मोजली. प्रियजनो, आज आम्ही किती दुष्ट लोक आहोत, आम्ही किती कपटी लोक आहोत, किती वाईट लोक आहोत, किती स्वार्थी आणि अमंगल लोक. आमचे विचार, आमचं अंतःकरण, आमचं जीवन किती वाईट आहे. देवाला घृणा आणणार, पण तरी देव आमचा नाश करत नाही. तरी देव आमच्यावर कृपा करतो, कारण त्याने आपल्या पुत्राच्या रक्ताने आम्हाला खंडून घेतलेला आहे. आणि म्हणून तो आम्हाला सांभाळून घेतला, वागवून घेतला. आम्ही जसे आहोत तसेच आमच्या बरोबर समेट केलं. ख्रिस्तामध्ये आम्हाला आमचे सर्व पाप आणि पापाच्या राशी त्याने झाकलेल्या. आणि हे सर्व देवाच्या प्रीतीच्या द्वारे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेच्या द्वारे आम्हाला प्राप्त झालेला आहे. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेच्या द्वारे तुम्हाला आणि मला नवजीवन मिळाले, नवा जन्म मिळाले. जितके त्याच्यावर विश्वास ठेवतात त्या सर्वांना नवीन जीवन मिळालेलं आहे. आपल्याला माहित आहे, कलसेकरास पत्र आणि त्याचा 3रा अध्याय आणि 1 ते 17 वचनांमध्ये आम्हाला हे सगळं पाहायला मिळतं. आणि परंतु आज मी वाचणार नाही, मी फक्त एक वचन वाचणार आहे. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, कलसेकरास पत्र 3रा अध्याय आणि 12 आणि 13 ही वचन मी आपणासाठी वाचतो. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र
व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, दीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही करा. प्रियजनो, प्रभू येशू ख्रिस्ताची तुमच्यावर माझ्यावर जी कृपा आहे, त्या कृपेत आम्ही वाढावं. त्या कृपेत आम्ही करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, दीनता, सहनशीलता ही धारण करा, ही देवाची इच्छा. आम्ही दुष्ट लोक बनावे, आम्ही एकमेकांचा नाश करणारे, एकमेकांना वाईट बोलणारे, एकमेकांची हानी होईल असं जीवन जगणारे, असे देवाची अपेक्षा नाही. असं म्हटलं त्या ठिकाणी. तर 5व्या वचनात वाचा, तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला मूर्तीपूजा म्हणावे. हे जीवे मारा. त्यामुळे तू देवाचा कोप होतो. तुम्ही पूर्वी त्या वासना जगत होता, तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे. प्रियजनो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला जो नवा मनुष्य, त्याला आम्ही धारण केलेला आहे. कधी? ज्यावेळेस आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याला आमचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो. प्रियानो, आज आम्ही कोणत्याही परिस्थितीत जरी असलो तरी आम्ही, प्रियजनो, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जर आम्हाला सार्वकालिक जीवनाचं भागीदार व्हायचं असेल, जर आम्हाला आमच्या पापापासून मुक्तता पाहिजे असेल, जर आम्हाला देवाचे पुत्र निकन्या बनायचं असेल, आम्हाला जर नीतिमत्व पाहिजे असेल, तर केवळ ते सर्व आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक जीवनामध्ये तारणारा म्हणून त्याचा स्वीकार करणं आणि मुखाने कबूल करणं, हे प्रभू तू माझा प्रभू आहेस, तू माझ्या पापांची क्षमा केलेली आहेस. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारणं हेच आमच्या जीवनाचं सर्वात मोठं कर्तव्य आहे. कारण जो प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकार करत नाही त्याचा नाश होऊन चुकलेला आहे असं म्हटलेलं आहे. कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्रावर विश्वास ठेवला नाही. न्यायनिवाडा हाच आहे की त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही, त्याचा नाश होऊन चुकलेला आहे. आणि म्हणून आज प्रियजनो, देवाची लेकरे या नात्याने तुम्ही आणि मी आपापल्या जीवनामध्ये झाकून पाहू, मी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. मला त्या प्रभू येशू ख्रिस्ताला मी माझा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे. मी किती वर्ष ख्रिस्ती आहे किंवा ख्रिस्ताचं नाव लावत आहे किंवा ख्रिस्ती कुटुंबात जन्मलेला आहे किंवा ख्रिस्ती लोकांसंगती चर्चला जातो येतो. प्रियानो, या सर्व गोष्टी गौण आहे. जोपर्यंत तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करत नाही तोपर्यंत आम्हाला त्या प्रभूचं होता येणार नाही. तो आमच्या जीवनामध्ये जी कृपा आहे आमच्यासाठी ती आम्हाला लाभणार नाही. आणि म्हणून प्रियानो, आज ही संधी आहे. आपण पाहतो की आज संपूर्ण जगामध्ये हजारो लोक रोज मरत आहेत. प्रियानो, आम्ही देवाला धन्यवाद देऊ की आमचा नंबर लागलेला नाही, पण लागणार नाही असं नाही. प्रभूच्या वेळेवर जर त्यांनी त्याचं कृपेचं छत्र आमच्याकडून काढून घेतलं तर आमचाही नंबर लागेल. प्रियानो, आम्ही मरू, जर प्रभूला स्वीकारून गेलं तर आम्हाला सार्वकालिक जीवन आहे. जर आम्ही प्रभूचा स्वीकार केला नाही आणि मेलो तर मात्र आम्ही सार्वकालिक नरकाचे भागीदार आहोत. आणि म्हणून आज तुम्हाला आणि मला ही संधी आहे. आज देवाच्या वचनातून देवाच्या कृपेचा, देवाच्या प्रीतीचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेचा आपण अनुभव घेऊया.
तिचा स्वीकार करूया. जे मोठं आशीर्वादाचं दालन प्रियजनो आमच्यासाठी देवाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे सिद्ध केलेलं आहे, त्या दारातून आत जाऊया, त्या प्रभूचा स्वीकार करूया, ते तारण मिळवूया, तो नवा जन्म अनुभवूया. प्रियानो, तुम्ही सर्व जग मिळव आणि तुम्ही तुमच्या आत्म्याचा नाश केला करून घेतला तर तुम्हाला काय लाभ? तुम्ही आपल्या लेकराबाळांसाठी जगातील सर्व संपत्ती मिळवली आणि लेकरांना जर प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख न होताच त्यांच्यापैकी कोणाचा अंत झाला तर तुम्ही काय मिळवलं? तुम्ही कदाचित प्रभूचा स्वीकार केला असेल, परंतु तुमच्या लेकरांनी, तुमच्या कुटुंबाने केला आहे का? प्रियानो, तुम्हाला आणि मला ही जबाबदारी आहे. जे आशीर्वाद देवबापाने आम्हाला दिले ते आशीर्वाद आम्हाला पुन्हा एकदा जगायचे आहे, अनुभवायचे आहे आणि त्यासाठीच देवाने ही संधी दिली आहे. प्रियानो, तिसरी गोष्ट जी मी तुम्हाला सांगू इच्छित आहे ती ही. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाची प्रीती अनुभवतो. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही प्रभू येशूच्या कृपेत आहोत आणि म्हणून आमचा नाश होतो. आता तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की जी या विशेष दिवसामध्ये आम्हाला समजून घेण्याची गरज आहे. या भूतानावर आम्ही कृपेत राहत असताना आमचं संरक्षण व्हावं, आमचं मार्गदर्शन व्हावं, आम्ही सामर्थ्यशील जीवन जगावं यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गारोहण होत असताना आपल्या शिष्याला म्हणाला आणि तो शास्त्र भाग आपण वाचला. पहिला प्रेषितांचे कृत्य पहिला अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनात असं म्हणलं, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत सर्व यहूद्या, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. प्रियजनो, पवित्र आत्मा आम्हाला यासाठी मिळालेला आहे की आम्हाला सामर्थ्य प्राप्त आणि आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे साक्षीदार बनावं. त्यासाठी पवित्र आत्मा दिला. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गारोहण झाल्यानंतर 50व्या दिवशी शिष्य एकत्र त्या खोलीमध्ये माडीवरच्या खोलीत बसले होते, प्रार्थना करत होते आणि देवाच्या वेळेवर 50व्या दिवशी त्यांच्यावर तो पवित्र आत्मा उतरला आणि त्या सर्वांना पवित्र आत्म्याचं दान दिलं आणि त्यांच्यावर त्या अग्नीसारख्या जिव्हा उतरल्या आणि त्या द्वारे त्यांना सामर्थ्य प्राप्त झालं आणि ते सामर्थ्य आणि ते दान आम्हाला त्यांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं. प्रियजनो, आम्ही त्या ठिकाणी पाहतो की लोक अन्य भाषा बोलत होते, पण त्या अन्य भाषा कोणत्या होत्या? त्या ठिकाणी फार स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी जे अन्य भाषा बोलत होते ते त्या लोकांच्या जन्मभाषा बोलत होते असं म्हटलं. त्या ठिकाणी असं म्हटलं की प्रेषितांचे कृत्य आणि त्याचा 2रा अध्याय आणि त्यामध्ये आम्हाला स्पष्ट रीतीने वाचायला मिळतं आणि पाहायला मिळतं की त्या ठिकाणी जे अन्य भाषा बोलत होते असं म्हटलं. त्या ठिकाणी पहा 2रा अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनापासून 9व्या वचनापर्यंत असं म्हटलं, तर आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे. आणि मग तिथं त्यांच्या जन्मभाषांची यादी दिलेली आहे. आम्ही पाहतो की देवाने त्यांना दान दिलं, पण ते दान भाषांचं दान दिलं कारण दान यासाठी दिलं की लोकांना समजावं की देव जिवंत आहे आणि देवाचा आत्मा त्यांच्यावर उतरलेला, त्यांच्या भाषेत देवाची महत्त्वते त्यांना ऐकायला मिळावी आणि म्हणून देवाने त्यांना त्या दिवशी अन्य भाषा देऊन आशीर्वादित केलं. पण तिथंच देव थांबला नाही. लोकांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे संदेह आले, शंका आली. त्यांना असं वाटायला लागलं की कालपर्यंत हे सगळे लोक अडाणी होते, हे सगळे लोक मासे मारणारे होते, मासे धरणारे होते, हे लोक अचानक कसे काय अन्य भाषा बोलू लागले. पण त्यांच्या मनात हाही
प्रश्न आला की हे काही दारू तर प्यायले नाहीत ना, आणि म्हणून काही जण त्यांची चेष्टा करू लागले. परंतु पेत्र त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि पेत्राने त्यांच्या समोर भाषण केलं आणि भाषण करून त्यांना सांगितलं, प्रियजनो, हा सकाळचा 13 वचन, परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे द्राक्षरसाने मस्त झाले आहे. तेव्हा पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो व यरूशलेमेतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. तुम्हाला वाटते हे मस्त झाले आहे, पण असे नाही, कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे. परंतु योएल संदेशाने जे सांगितले होते ते हे आहे. प्रियजनो, पेत्राने त्यांना सर्वांना सांगितलं की हे मस्त झाले नाही, तर हे देवाच्या आत्म्याने सामर्थ्याने भरून गेलेले आहे. आणि मग ते सामर्थ्य लोकांना दिसू लागलं. त्या दिवशी पेत्राने जो संदेश दिला, त्या संदेशानंतर लोक विचारू लागले की आम्ही काय करावं, कारण त्यांच्या अंतःकरणाला चुटपुट लागली. असं म्हणलं पहा त्या ठिकाणी 37. हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित यांना म्हणाले, बंधुजनो, आम्ही काय करावे. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. प्रियजनो, त्यांना पेत्राने मार्गदर्शन केले. का मार्गदर्शन करू शकला पेत्र? कारण तो पवित्र आत्म्याने भरून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांच्या संधी बोलत होता. त्यांचं जीवन बदलून गेलं. ते भित्रे होते, ते आता धैर्यवान झाले. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की त्यांचं ख्रिस्ती जीवन, त्या दिवशी त्यांच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणारे आणि बाप्तिस्मा घेणारे 3000 अधिक लोक सामील झाले. हे कशाचं प्रतीक आहे? त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचं, की जो त्यांच्यावर उतरलं आणि ते सामर्थ्य त्यांनी अनुभवलं आणि ते जगू लागले. त्याचं जे उदाहरण आम्हाला पाहायला मिळतं की ते प्रभू येशूच्या सांगितल्याप्रमाणे पवित्र आत्म्याने ते सामर्थ्याने भरून गेले आणि ते साक्षीदार बनले, ख्रिस्ताची साक्ष देणारे लोक बनले. आणि त्याचा परिणाम त्यांचं ख्रिस्ती जीवन हे आशीर्वादित झालं. त्या ठिकाणी ख्रिस्ती मंडळीचं धार्मिक जीवन सांगितलं आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे 42व्या वचनामध्ये, ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. प्रियजनो, ज्यावेळेस त्यांना पवित्र आत्मा मिळाला त्यावेळेस त्यांचं जीवन बदलून गेलं. ते सामर्थ्याने भरलं, ते नवीन जीवन जगू लागले. आणि त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला हे पाहायला मिळतं की ते प्रार्थनेत, देवाच्या वचनात आणि भाकर मोडण्यात, प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात ते वाढत होते. त्या पुढे जाऊन आपल्याला पाहायला मिळतं की ते विशेष रीतीने त्यांच्या जीवनामध्ये देवाला प्रथम स्थान देत होते. संपत्ती किंवा प्रॉपर्टी हा त्यांच्या जीवनाचा भाग बनला नव्हता. ते त्यातून मुक्त झाले होते. आज तुम्ही आणि मी देवाची लेकरे या नात्याने आम्ही तो जर शास्त्र भाग वाचला तर आमच्या लक्षात येईल की त्यांना देवाने त्या संपत्तीच्या आणि भौतिक गोष्टींच्या बंधनातून मुक्त केलं. ते आपापल्या जमिनी विकत होते, घरदार विकत होते, एकत्र त्यांचं सर्व काही होतं. आज हे शक्य आहे का? आज देवाचा आत्मा काम करत नाही का? देवाचा आत्मा आमच्यावर येत नाही का? का देवाच्या आत्म्याला आम्ही खिन्न करतो? प्रियजनो, आम्हाला माहित आहे देवाच्या आत्म्याला खिन्न करणं किंवा देवाच्या आत्म्याविरुद्ध वागणं किती कठीण आहे ना. आम्हाला हेही पाहायला मिळतं की 3ऱ्या अध्यायामध्ये पेत्र आणि योहान हे त्या लंगड्या भिकाऱ्याला म्हणतात की अरे, आमच्याकडे सोनं रूप काही नाही, पण आमच्याजवळ जे आहे ते तुला देतो. आणि त्यांनी त्याला म्हटलं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तू चालू लाग. आणि तो उड्या मारत चालू लागला. तो जन्मापासून लंगडा होता, परंतु देवाने त्याला बरं केलं.
त्या सामर्थ्याने हे दोघं देवाचे सेवक भरलेले होते आणि त्या सामर्थ्याने त्यांनी तो चमत्कार केला, देवाचं गौरव केलं. परंतु त्याच वेळेस आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस 5व्या अध्यायामध्ये हनन्या आणि सफीरा या दोघांनी देवाच्या आत्म्याविरुद्ध वागण्याचा प्रयत्न केला, देवाच्या आत्म्याने तात्काळ त्या दोघांनाही पेत्राच्या त्या ऑफिसमध्ये किंवा जिथे ते एकत्र येत होते तिथे ते तत्काळ प्रथम हनन्या मेला आणि 3 तासांनी त्याची पत्नी सफीरा मेली. आणि कारण काय होतं? पेत्र त्यांना फार स्पष्ट रीतीने म्हणत आहे, असं म्हटलं पहा की तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरविले आहे? होय प्रियजन, पवित्र आत्म्याच्या विरुद्ध लबाडी करण्यासाठी सैतान आमचं अंतःकरण भरवतो लोभाने, देवावर अविश्वास दाखवून, देवावर प्रीती करण्याच्या ऐवजी संपत्ती, पैसा आणि जे काही आमचं आहे त्याच्यावर आम्ही अधिक विश्वास ठेवतो, प्रेम करतो, भर देतो आणि देवाला आमच्या जीवनात दुय्यम स्थान देतो. आणि तरी आज आम्ही मरत नाही का? कारण देवाने आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे कृपेत ठेवलेला आहे. आणि म्हणून प्रियजन, आज आम्ही देवाला धन्यवाद दिले पाहिजे, त्याचे आभार मानले पाहिजे. परंतु आम्हाला ही गोष्ट कधी विसरता कामा नये. पहिली गोष्ट की आम्ही जे काही आहोत ते देवाच्या प्रीतीने आहोत, देवाचे आशीर्वाद त्याच्या प्रीतीत त्याने आमच्यावर ओतलेले आहे. दुसरी गोष्ट की आम्हाला आज देवाच्या पुत्राच्या द्वारे कृपा प्राप्त झाली, त्याच्या बलिदानाच्या द्वारे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेत आहोत. आणि तिसरी गोष्ट, देवाचं गौरव करण्यासाठी आम्ही त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रभू येशू ख्रिस्ताचे साक्षीदार बनले पाहिजे. ती देवाची इच्छा. आम्ही त्याच्या सहवासात राहत असताना आम्ही पवित्र जीवन जगलं पाहिजे. कारण देव आम्हाला, इस्रायल लोकांना म्हणाला, मी पवित्र आहे म्हणून तुम्ही पवित्र असलं पाहिजे. देव पवित्र आहे, तो न बदलणारा देव, तो काल, आज आणि सर्व काळ सारखाच. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र यांच्या आशीर्वादाने आम्ही आहोत. आणि म्हणून देवाची प्रीती आम्ही अनुभवत आहोत, येशू ख्रिस्ताची कृपा आम्ही अनुभवतो, पवित्र आत्म्याचं सहभागी पण आम्ही अनुभवतो. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनात पुन्हा एकदा देवाची करुणा, देवाची प्रीती, देवाचा सहवास आम्ही अनुभवला पाहिजे. प्रियजनो, आम्हाला ही संधी आहे, देव प्रीती आहे, प्रभू येशू ख्रिस्त कृपा करतो, पवित्र आत्मा आमच्या सहवासात, त्याच्या सहवासात आम्हाला ठेवतो, त्याची सहभागिता आमच्या बरोबर आहे. आम्ही त्याच्या आत्म्याच्या प्रेरणेने मार्गदर्शनात चालावं, आम्ही सत्यात जीवन जगावं. म्हणून प्रभू येशूने आम्हाला पवित्र आत्मा दिलेला. आम्ही हे आशीर्वादित जीवन सैतानाने हिरावून घेऊ नये म्हणून देवाने आम्हाला एफिसकारास पत्र आणि त्याच्या 6व्या अध्यायात 10व्या वचनापासून देवाची शस्त्र सामुग्री धारण करण्याची आज्ञा दिली आहे. आणि म्हणून आम्ही आज प्रभूच्या वचनाच्या प्रकाशात स्वतःला धुंडाळून पाहू. आम्ही काय जीवन जगत आहोत? आम्ही देवाच्या प्रीतीला लाथ तर मारत नाही ना? आम्ही प्रभू येशूची कृपा जी आमच्यासाठी त्याने दिलेली आहे तिची अवहेलना तर करत नाही? पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्ही झुगारून तर देत नाही? कशासाठी? नाशवंत गोष्टी, जग आणि या जगातील आमचं जीवन जे क्षणभंगुर आहे त्यासाठी आम्ही कपट, मत्सर, हेवा, कलह, वाईट, अमंगल गोष्टी तर करत नाही? प्रियानो, आम्हाला संधी आहे. आणि म्हणून आम्ही 95 स्तोत्र वाचलं, त्यामध्ये शेवटचं वचन होतं, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. देवबाप करो आपल्या प्रत्येकाला त्याची वाणी ऐकणारा कान दे, अंतःकरण त्याची वाणी
समजण्यासाठी बुद्धी दे, त्याची वाणी रुजण्यासाठी आमचं अंतःकरण पवित्र निर्मळ प्रभूला गौरव देणारा असावं, यासाठी आम्ही आमच्या अंतःकरणाची मशागत करूया, तयारी करूया. प्रियानो, आज सगळे शेतकरी आपापल्या शेतांची मशागत करून वाट पाहत होते पावसाची. आता पाऊस आला, आता थोड्या दिवसांनी वापसा झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते वेगवेगळी पिकं घेतील, आनंद आहे. कोणी शेतकरी आपल्या शेताची मशागत केल्याशिवाय काही पीक घेऊ शकत नाही. प्रियानो, देवाची इच्छा आहे की आम्ही आमच्या अंतःकरणाची मशागत करावी, नांगरावी ते अंतःकरण, त्याच्यातले काटे कुसळे काढावे, त्याच्यातल्या ज्या सगळ्या काशा आहेत गवताचे, जे स्वार्थाचे, कपटाचे, जे अविचाराचे जे धागे आहेत, मुळं आहेत, ती काढून जमीन स्वच्छ निर्मळ करा, अंतःकरण स्वच्छ निर्मळ करावं. कारण आम्हा प्रत्येकाचं अंतःकरण कपटी आहे. आणि म्हणून प्रियानो, आज आम्हाला संधी आहे, देवबाप आपल्या सर्वांना या दिवसामध्ये त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे देव जो बाप त्याची प्रीती, देव जो पुत्र त्याची कृपा आणि देव जो पवित्र आत्मा त्याची सहभागिता आम्हाला या दिवसात पुरेशी करू. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वाद दे. प्रार्थना करूया थोडक्यात आणि मग काही सूचना आहेत त्या ऐकूया. हे जिवंत देवबापा, तुझे आभार मानतो, तू आज आमच्या संगती बोललास, तुझ्या आत्म्याच्या द्वारे देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचं सहभागीपण, त्याचं सामर्थ्य, त्याचं पावित्र्य आम्ही अनुभवावं ही तुझी इच्छा आहे. तुझे उपकार मानतो, तुझ्या वचनांसाठी, तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनासाठी आणि सामर्थ्यासाठी आम्ही ख्रिस्ताचे साक्षीदार बनावं असं होऊन देतो. आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या नातेवाईकांमध्ये, आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांसाठी, आमच्या संगती काम करणाऱ्यासाठी आम्ही ख्रिस्ताचे साक्षीदार बनावं. त्यासाठी प्रभू प्रथम आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त आमचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारण्यासाठी कृपा दे, विश्वासू अंतःकरण दे, धैर्य दे, सैतानावर विजय मिळवण्यासाठी कृपा दे, देवाची प्रीती अनुभवण्यासाठी आणि त्या प्रीतीत वाढण्यासाठी कृपा दे. या सर्व विनंत्या मंडळी आणि मंडळीतील प्रत्येक परिवार तुला समर्पित करतो. आमचे सर्व बंधू भगिनी आणि प्रभुदारी बापा, आमच्या भोवती असलेले प्रियजन, कोरोना व्हायरसच्या परिस्थितीत असलेले सर्व प्रियजन तुला समर्पित करतो. तुला काही अशक्य नाही प्रभू, सर्व काही तुला गौरव देण्यासाठी तू सिद्धीस नाही. प्रार्थना ऐकल्या उपकार मानतो. येशू जो आमचा तारणारा, त्याच्या गोडणी प्रिय नाव या सर्व विनंत्या मागतो म्हणून तू आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्शेत आणून तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव जो बाप्याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचं सहभागीपण आपणा सर्वांबरोबर आज आणि इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. प्रभूला धन्यवाद देऊ, त्याचे आभार मानूया, त्याच्या वचनाबद्दल, त्याच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाबद्दल, त्याने दिलेला पवित्र आत्मा त्याबद्दल आपण त्याला धन्यवाद देऊ. प्रियजनो, गेली जवळजवळ 70 दिवस आपण लॉकडाऊन मध्ये आहोत आणि आनंदाच्या गोष्टी आपल्या समोर येत आहेत की आपण लवकरच या लॉकडाऊन मधून मुक्त होणार आहोत. 8 तारखेपासून आपल्याला ही मोकळीक मिळणार आहे आणि 7 तारखेला रविवार आहे. त्याच्यामुळे आपण 7 तारखेला एकत्र येऊ शकत नाही. 8 तारखेला सोमवार आहे आणि मग आपल्याला 8 दिवस मिळतात की आपण तयारी करू शकतो आणि सरकारचे जे काही नियमावली आहे ती पण आपल्यापर्यंत स्पष्ट रीतीने येऊ शकते. कारण आता जरा गोंधळलेल्या परिस्थितीत आहे आणि म्हणून आपण सर्वजण तयारी करू प्रभूला गौरव देण्यासाठी. आणि 15 तारखेच्या भक्तीमध्ये आपण मंदिरात एकत्र घेऊया. त्यावेळेस आपण प्रीती भोजन घेणार आहोत, त्यावेळेस आपण प्रभूला समर्पित होणार आहोत. आपली दानं जे 2 महिने आपण दिले नाही ती दानं घेऊन येऊया. जे काही प्रभूला द्यायचं ते घेऊन येऊया. प्रभू तुमच्या बरोबर तुम्हाला आशीर्वाद देऊ आणि आपलं एकत्रित येणं त्याला गौरव देण्यासाठी असेल. काही तुमच्या अडचणी असतील,
प्रार्थनेच्या विनंती असतील कृपा करून फोन करा आणि तुम्हाला जी दानं द्यायची असतील, जे ऑनलाईन दानं देतात त्यांना मोकळीक आहे, ज्यांना प्रभूच्या भांडारात आणून द्यायचं त्यांना मोकळीक आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वाद दे. प्रभोजन आपलं असेल पुढच्या रविवारी म्हणजे 15 तारखेच्या रविवारी. कृपा करून आपण त्याची तयारी करून घेऊ. देव बाप तुम्हाला आशीर्वाद.